जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 8वा, ज्ञान दशक मायद्भव नाम, समास 5वा, स्थूळ पंच महाभूते स्वरूपाकाश भेदो नाम. श्रीराम समर्थ. केवळ मूर्ख जे ते नेणे, म्हणून घडले सांगणे, पंचभूतांची लक्षणे विशद करुणी. दशक दाखवला 8वा, ज्ञान दशक मायद्भव नाम. त्यामध्ये समाज समर्थाने दाखवला तो 5वा, स्थूळ पंच महाभूते स्वरूपाकाश भेदो नाम. समर्थाने 4थ्या समासामध्ये दाखवली ती सूक्ष्म पंचभूते निरूपण दाखवलं. आणि जो 5वा समास दाखवला तो स्थूळ. स्थूळ म्हणजे जे जे डोळ्याने दिसते ते. सूक्ष्म म्हणजे ह्या चर्मदृष्टीनं दिसत नाही ते. सूक्ष्म आणि स्थूळ, कारण 84 तत्वाचा देह, त्याच्यामध्ये स्थूळाची 25 तत्व आणि सूक्ष्माची 25, पिंडाची 16 आणि ब्रह्मांडाची 16 मिळून झाले 82. एक मन एक अंतरात्मा मिळून झाली 84. असा हा 84 तत्वाचा देह. आणि त्यामध्ये म्हणले स्वरूपाकाश भेदो नाम. आता हे सगळं आकाश भेदायचं म्हणजे ज्याचा अधिकार आहे तोच पाहिजे ना. सद्गुरू बोलले या आकाशाचा भेद करायचा म्हणजे या विश्वामध्ये ज्याने हे सगळं निर्माण केलं तोच पाहिजे. नाही तर बोलले आयऱ्या गायऱ्या नंतू खैऱ्याचा इथं अधिकार नाही हो. सद्गुरू बोलले बघा, सूक्ष्मभूत पंच महाभूत, स्थूळ पंच महाभूत दाखवायची आहेत बघा. ती कशी कशी कार्याला जातात, ते पिंडामध्ये कशी आहेत, ती ब्रह्मांडामध्ये कशी आहेत. जे पिंडी ते ब्रह्मांड, जे ब्रह्मांडी ते पिंडी. जे आधी पिंडाचा शोध घ्यावा मग तो ब्रह्मांड विरावा. हे सगळं दाखवण्यासाठी जा सद्गुरूशी शरण. परमार्थ बरेच केले पण सद्गुरू बोलले ह्या सगळ्या गोष्टीची ओळख. म्हणून बोलले ना, सगळं ग्रंथाचे सारत्व हा तो दासबोध बघा. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात हा बसलेला ग्रंथ वाचतो. कारण सद्गुरू नेहमी सांगतात की बाबा हा बसलेला ग्रंथ सगळ्यात वाचणं कठीण आहे आणि त्याला कसं वाचायचं ते शिकवतो. हा बसलेला ग्रंथ वाचतो म्हणून सद्गुरू बोलले शिवतर गळीत लिहिला. कुठं लिहिला बघा, कारण अधिकार आहे. सद्गुरू बोलले 20 दशक 200 समाज समर्थाने दाखवले. कशा करता? तुमच्या आमच्या पिंडातलं अज्ञान काढण्यासाठी, तुमच्या आमच्या पिंडातल्या संशयाचं छेदन करण्यासाठी, तुम्हाला आम्हाला या इहलोकामध्ये कसं वागावं, कसं राहावं, कसं जगावं, कसं शिकावं, कसं कार्य करावं हे सांगण्यासाठी. म्हणून समर्थ बोलले, पुढे लिहिलं केवळ मूर्ख ते नेणे बघा. आता केवळ मूर्ख सद्गुरू बोलले ह्याला अगोदर जरी दाखवलं तरी त्याची संशय पिटत नाही. तरी तो पुन्हा विचारतोय की हे कसं, आम्हाला दाखवा. तुम्ही बोलता संशय सूक्ष्मभूत पंचभूत सूक्ष्म आहेत, मग ती जड कशी आहेत ती आम्हाला दाखवा. स्थूळामध्ये कशी आहे ती दाखवा. कारण सद्गुरू बोलले कारण काय नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. सद्गुरू बोलले व्यवस्थित अभ्यास केला तर सगळ्या गोष्टीचा सगळं विचाराचं मंथन होईल. नाही तर सद्गुरू बोलले नुसताच माणूस इकडून ऐकतोय इकडून सोडून देतोय, मतलब नाही काय. म्हणून समर्थाला हे पुन्हा पुन्हा का दाखवावं लागतंय. पहिली सूक्ष्म दाखवली, नंतर आता स्थूळ दाखवायची आहेत. कारण सगळी कोणाची मागणी. आता मूर्ख कोण आहेत हे मूर्ख कोण आहेत? ज्यांनी तुमच्या आमच्या पिंडामध्ये मूर्ख खाल्ली बघा. जे मुरलेत ते दिसत नाहीत पण ते आहेत. ते कुठे आहेत? हा, जसं देव देवळामध्ये लपले तसं ते पण देवळामध्येच लपलेत. त्यांना शोधायचे. ज्यांनी मूर्ख खाल्ली त्यांचं नाव आहे मूर्ख, भ्रांत, अवगुणी, अवलक्षण कोण आहेत त्यांची ओळख संत परंपरेशिवाय कोणी नाही देणार हो बघा. जवळच्या देवाची ओळख संत परंपरेशिवाय कोणीच नाही दिली. म्हणून माळेत आनंदाची संत सोय सांगती. आणि त्यांची पण ओळख घ्यायची म्हणजे सद्गुरूच पाहिजे, संतच पाहिजेत बघा. केवळ मूर्खतेने नाही बघा.
म्हणून सद्गुरू बोलले हे सगळं सांगणं कशा करता घडलं, म्हणून घडले सांगणे. पंचभूताची लक्षणे विशद करू. बघा, विशद करुणी. पंचभूताची लक्षणं सद्गुरू बोलले विशद करून सांगतोय आम्ही तुम्हाला. कारण काय, सद्गुरू बोलले थोड्या दिवसामध्ये परमार्थ करायचे सुटायचे. आयुष्य जास्त दिलेलं नाही. शतवर्ष आयुष्य नेमलेलं आहे. त्याच्यामध्ये बाळपण नेमता गेलेलं आहे. तारुण्य अगदी विषयांकडे वेचलेला आहे. कुठला माणूस कधी परमार्थाला येतोय, कधी त्याची जाणं आहे हे कुणालाच माहिती नाही. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, करा काय ते आताच करा, आली आहे ना घडी मग आपली साधावं. फक्त एकच लक्षात ठेवायचं, जिथे जिथे अंतर पडले तिथे हरिस्मरण करावे. म्हणून ते बोललेस, तो हरी आहे कैसा त्याचा विचार पाहावा आम्हासा. संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. 24 नामी सहस्त्रनामी परी तो आहे अनामी. तो कैसा आहे अंतर्यामी ते विवेकी ओळखावे. बघा, जोपर्यंत श्रवणाच्या दौरामध्ये तुम्ही आम्ही तिष्ठत उभे राहत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही जन्माला कशाला याचा निवाडा होत नाही हो. म्हणून भागवतामध्ये एकनाथाने लिहून ठेवलं, तुझे श्रवण दो परी एक ते चित्त शुद्ध करी, दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी, दोही परी उद्धार. दोन्हीकडे उद्धार. बघा, सद्गुरू बोलले. मग श्रवण कसं असावं, तुमचं आमचं श्रवण कसं असावं. तुमच्या आमच्या चित्तातील काम क्रोधातील मळाचा नाश. कारण मूर्ख आहेत कुठे, तर बोलले हे इकडे सगळे लपलेले आहेत. काम क्रोधातील मळाचा नाश करण्यासाठी, चित्तातील काम क्रोधातील मळाचा नाश करण्यासाठी प्रथम श्रवण करावे. कशा करता, एक ते चित्त शुद्ध करी बोलले. काय करी, कारण ती चित्त दुश्चित्त करणारे बाहेर नाहीत, ते आत आहेत. चित्त सुचित्त करावे, बोलले ते जीवित राहावे. सावध होऊन बैसावे निमिष एक. बघा, म्हणून बोलले ना सद्गुरू बोलले, तुझे श्रवण दोपरी एक ते चित्त शुद्ध करी. श्रवण काय करतं, तर पिंडातले चित्त शुद्ध करतं. दुसरं काय करतं, जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य करतं. काय करतं, जीव आणि ब्रह्म ऐक्य करी. ऐक्य करी काय म्हणजे एक केलं. ऐक्य म्हणजे काय, तर बोले एक केलं. जीव ब्रह्म ऐक्य करी, दोही परी उद्धार हो. तर दोन्हीकडे उद्धार होईल. नाही तर मग जन्माला आला हेला आणि हेला वाहत 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 का सगळे झाले नाही ना. सगळीच फुलं काय देवाच्या चरणी जात नाहीत रे. सगळीच फुलं काय देवाच्या हारात जात नाहीत. काही फुलं बोलले मसनात जातात, काही फुलं भगवंताच्या चरणाजवळ येतात, काही फुलं हारामध्ये येतात भगवंताच्या, काही फुलं त्यांच्या हारामध्ये जातात. आता फूल कळलं पाहिजे. सद्गुरू बोलले. सद्गुरू बोलले. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, सगळा जो अधिकार दिला तो श्रवणावरती ठेवलेला आहे. म्हणून एक ते चित्त शुद्ध करी, दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी, दोही परी उद्धारू. बघा, मग दोन्हीकडे उद्धार करायचा आहे. कारण आईले तिरावर पहिले तिरावर जायचं आहे. या नावे तर नावाडी पाहिजे तो सद्गुरू. आणि मारली पाहिजे ते विवेकाची वल्ली. कशाची, सद्गुरू बोलले, केवळ मूर्खतेने नाही. पण मूर्ख आहेत कुठं, ते लपलेत. सद्गुरू लपलेत कुठं, परेमध्ये लपलेत. आणि हे तुमचं आमचं श्रवण जे पाहिजे ते परेमधलं पाहिजे. आणि एकदा का परेमधलं श्रवण केलं की तेच ते गुन्हे करून मंडळीगार, गुन्हे करून मंडळीगार पटके मायला देतात तरी कबूल होत नाही. असे ते मुरलेत. बघा, मुरतात. आपण जसं लोणचं मुरवतो ना, तसं हे देहामध्ये ते मुरलेत. आणि ते प्रत्येक टायमाला डोकं वर काढतात प्रत्येक जण. पण त्यांच्यावरती अंकुश ठेवणारा भेटला सद्गुरू. कारण व्याघ्रसिंह भयानक त्यांची. सद्गुरू बोलले, व्याघ्रसिंह भयानक देखोनी भैचकित लोक. व्याघ्रसिंह भयानक देखोनी भैचकित लोक, पण त्याची पिल्ले निशंक तयाबडी खेळती. बघा, म्हणून बोलले ना, सद्गुरू सारखा असता पाठीराखा मग काय असे रेखा. राजाची कांता कोणाची, राजाची कांता कधी भीक मागेल का हो. आता राजाची कांता कळली पाहिजे. राजासारखे यायचं, राजासारखं बसायचं.
सद्गुरू बोलले तुझ्यासारखा राजा तूच हो. त्यावेळी आम्ही एकच घडवला, सोन्याच्या सिंहासनावर बसवला. आज जो जो आला त्याला राजा घडवतोय. कशाचा? कर्माचा राजा. सद्गुरू बोलले आम्हाला जन्माचा राजा नको, आम्हाला कर्माचा राजा पाहिजे. कारण कलियुग कर्मावर आधारित आहे. इथं कर्म सांग झाली पाहिजे. म्हणून बोलले केवळ मूर्खतेने नाही, म्हणून घडले सांगणं. हे सगळं सांगणं कशाकरता घडतंय? समर्थाला. हे समर्थाला हा प्रपंच का करावा लागतोय? म्हणून घडले सांगणे. पंचभूताची लक्षणे विशद करुणी. बघा पुढे लिहिलं पंचभूताचा कर्दम झाला, आत्मा नवचे वेगळा केला, परंतु काही वेगळा करून दावू. बघा बघा पंचभूताचा कर्दम म्हणजे गायचं चिखल. पाचा भूताचा खंबीर केला, त्याच्यामध्ये आत्मा घालून सरसाविला, मेदमांदी सरसाविला, सांदू सांदी भरुणी. बघा लक्ष्यकांत उत्तमाचा देह नरदेह घडवला, निवेदनाप्रमाणे सोडवला. गरमी म्हणे सोम, बाहेर पडताची म्हणे कोहम. जिथं पाच भूताचा खंबीर म्हणजे चिखल केला, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. दृश्यात ती सूक्ष्म रूपानं आहेत, पण पिंडामध्ये ती जड रूपानं आहेत. जे जे जड ते माझ्या पृथ्वीचं लक्षण. बघा जे डोळ्याने दिसतंय ती पृथ्वी. सद्गुरू बोलले बघा. म्हणून सद्गुरू बोलले पंचभूताचा कर्दम झाला, आता नवचे वेगळा केला, परंतु काही एक वेगळा करून धावू. तरी पण सद्गुरू बोलले काही एक वेगळा करून धावू. बघा तर माणसाला सगळी असं स्पष्ट पाहिजे ना. त्याला असं अद्वैत कळणार नाही, त्याला द्वैत पाहिजे. सद्गुरू बोलले परमार्थ हा नेहमी अद्वैत पाहिजे. नुसता द्वैत परमार्थ असेल तर विश्वामध्ये द्वैत परमार्थ बरेच आहेत. सद्गुरू प्रश्नाची इथं लिहिलेल्या ओळीची उत्तरं सांगणारे, लिहिलेल्या ओळीवरती वाचणारे बरेच आहेत. पण सद्गुरू त्या ओळीमध्ये काय समर्थाला सांगायचं याचा अर्थ सांगणारा अद्वैत निरूपण पाहिजे. नाही तर बोले अद्वैत निरूपण आघात बघता. म्हणून सद्गुरू बोलले निरूपण अद्वैत पाहिजे. कसं पाहिजे? विषयामध्ये लोलंगता असून जमणार नाही. बघा सद्गुरू बोलले ज्यांनी मात्रा घ्यावी त्यांनी पथ्य सांभाळावी. नाही तर बोले औषधं न घ्या असून व्यथानं पथ्य न करी सर्वता. रोग झालाय, भवरोग झालाय, तो काय बरा होईल का? आणि देव काय बाजारचा भाजीपाला आहे? तो आशानं पावल का? देव काय जेवारचा भाजीपाला आहे का रे? तू माझं कर मी तुझं करतो, मी देता आहे तू घेता राहा. पण किती घेशील दो करे आपली झोळी दुबळी. म्हणून अखंड श्रवणाची जोडी खांद्याला अडकव आणि अखंड ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्याची भिक्षा माग, ज्याच्यामधून काय होईल ते बोले ओम भूती या पक्षाचं रक्षण होईल. बघा म्हणून बोलले ना पंचभूतांचा कर्दम झाला, आता नवचे वेगळा केला, परंतु काही एक वेगळा करून जाऊ. पुढं लिहिलं पर्वत, पाषाण, शिळा, शिखरे, नानावर्णी लहान थोरे, खडे गुंडे बहुप्रकारे जाणीजे पृथ्वी. बघा आता पर्वत कळला पाहिजे. दृश्यात पर्वत दिसतो तो परवडला, दृश्यातला जड पर्वत परवडला, पण माणसातला पर्वत आहे कुठे? माणसामध्ये पण पर्वत आहे. सद्गुरू समर्थाला पर्वत दाखवायचा आहे कुठला? पर्वत म्हणजे काय? सद्गुरू बोल पर्वत 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 काय म्हणतो माहितीये का? मला काय गरज आहे, माझ्या 7 पिढ्या खातील एवढं माझ्याकडे पडलेलं धन. हा परमार्थ कुणी करायचा? बोलतो ज्याला काही काम धंदा नाही त्यांनी करायचा. बघा सद्गुरूला पर्वत कुठला दाखवायचा तुम्ही विचार करावं. सद्गुरू बोलले पर्वत आहे पर्वत. पण सद्गुरू बाका असे कितीतरी पर्वत झुकायला लावले. सद्गुरू बाका संत परंपरा बाकी तिने काय केलं तर असे भले भले पर्वत वाकायला लावले, मोडायला लावले. बघा आता शिळा कळली पाहिजे. शिळा असती राघव जर आला नसता तर राघवे शिळा मुक्त केली. राघवे शिळा मुक्त केली पण पदी लागता. मग शिळेनं काय करावं होतं? अखंड राघवाच्या पदी लागावं ना. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. शिळा कळली पाहिजे. ही जी बसलेली ती शिळाच आहे ना. सद्गुरू बोलले
पर्वत वेगळा, शिळा वेगळी. दुसरं दाखवलं शिखर, कधी चांगलं बोलणार नाही, सदा शिखर. पर्वत पाषाण, पाषाण बोलले, पाषाण पाषाण. सद्गुरू सगळ्यात दगडाच्या काही मूर्ती घडत नाहीत, आणि मूर्ती दगडाची मूर्ती घडवायची. पाषाण म्हटलंय, दगड, पाषाण म्हणजे दगड. सद्गुरूने सगळ्या दगडाच्या मूर्ती घडत नाहीत. दगड एक प्रकारचा वेगळा मूर्ती घडवण्यासाठी एक दगड, वेगळ्या प्रकारचा दगड लागतो. आता मूर्ती घडवायची म्हटलं की छनी आली, हातोडी आली, टाक्याचे घाव आले. मग ज्यांनी ज्यांनी टाक्याचे घाव सोसले त्याला त्याला देव पण आलो. ज्यांनी ज्यांनी या टाक्याचे घाव सोसले, टाकीचे घाव ज्यांनी ज्यांनी सोसले त्याला देव कळाली. पण ज्यांनी ज्यांनी टाक्याचे घाव नाही सोसले, आता त्याला पण सद्गुरू टाकत नाही. त्याला काय करतात? पायासमोर उभा करतात. म्हणून सद्गुरू बोलले पाषाण कळलं पाहिजे हो. मग ज्या ज्या पाषाणामध्ये मूर्ती नाही घडली त्याला काय करतात? सद्गुरू टाकत नाही. त्याला काय करतात? तर त्या देवळाच्या पायरीला बसवतात. आता देवळाच्या समोर जी पायरी असते तिला काय करतात? तर बोलले जो आला तो नारळ फोडतो. बघा, म्हणून ही नारळ फोडण्याची अवस्था जर तुमच्या आमची व्हावी नसेल तर सद्गुरूले टाक्याचे घाव सोसले पाहिजेत. तर सर्व पाषाण आहे. सद्गुरू बोलले पर्वत पाषाण शिळा शिखरे. मला बोले सद्गुरू बोलले आता शिखर कळलं पाहिजे, शिळा कळली पाहिजे. म्हणून बोलले ना शिखर, रावणासारखं शिखर. सद्गुरू बोलले शेवटी काय झालं? मना सांग पात्या रावणा काय झाले? अकस्मात बोलले सर्व राज्य बुडाले. म्हणून कुडी वासना सांडे वेगी, बळे लागला हा काळ पाठी लागी. घडीने घडी तो बोलले काळा आयुष्य नेतोय, द्याच्या अंत तुला कोण सोडू पाहतो? एका चक्रपाण्याशिवाय सोडवणारा दुसरा कोण नाही. म्हणून जा सद्गुरूची शरण. बघा, सद्गुरू नेहमी सांगतात पर्वत पाषाण शिळा शिखरे. शिखर, शिखर म्हणजे काय? पर्वतापेक्षा उंच. मग रावण काय कमी होता काय? सगळ्यांचं शिखर म्हणजे रावण. म्हणून त्याला समर्थाने मनाच्या श्लोकामध्ये घेतला. का घेतला? बघ वो बघ त्याचं काय झालं, तुझं काय होईल. म्हणून शिखरासारखा राहू नको, सद्गुरूला शरण जा. कारण जो सद्गुरू बोलले जो जो नम्र झाला भूता त्यांनी कोंडिले अनंता. मग सद्गुरूने अनंताला कोंडण्याचा अधिकार एका नम्रतेमध्ये आहे. बघा, आणि विश्वामध्ये सगळ्यात कठीण असेल ते न मरता राहणं. माणूस ठाई ठाई मरतोय आणि त्याचं मरण थांबवायचे. काय करायचे? मग ठाई ठाई जो मरतोय त्याचं मरण थांबवायचं म्हणजे श्रवणाशिवाय पर्याय नाही. बघा, सद्गुरू भेट झाली तरच मरण थांबवलं. दृश्यामध्ये माणूस एकदाच मरतो, परंतु तो जन्माला आल्यानंतर किती वेळा मरतो आतमध्ये. आणि मारणारे आहेत कोण? कशी त्याला भीती घालतात, कशी त्याला काय काय करतात आणि मारतात व आतमध्ये. आणि एकदा माणूस दिसतोय जिवंत पण आतून मेलेला आहे. फायदा काय त्याचा? म्हणून समर्थाने लिहिलं पर्वत पाषाण शिळा आणि शिखरे. भले वर्ण बोलाल तर लहान थोरे, नाना वर्ण लहान थोरे. बघा, कुठला डोंगर कमी उंचीचा असेल, कुठला शिखर कुठल्या उंचाचा असेल, प्रत्येकाचे प्रकार वेगळे वेगळे आहेत. मग या पृथ्वीमध्ये काय कमी शिखरं आहेत का? कमी पर्वत आहेत का? कमीत पाषाण आहेत का? सद्गुरू बोलले पर्वत पाषाण तिकडे बघूच नका. हे सगळे प्रकार आहेत माणसांचे. सरळ हे तुमचे आमचे प्रकार आहेत. सद्गुरू बोलले इथे दोष नाही, कुणाशी शिकवावे आपल्या मनाशी शनशना. सद्गुरू बोलले ही सगळी शिकवण तुम्हाला आम्हाला आहे. कुठल्या पर्वताला नाही, कुठल्या पाषाणाला नाही, कुठल्या शिळेला नाही. कुठं बाहेर शोधायची गरज नाही, आत घ्या शोध. म्हणून बोलले ना नाना वर्ण लहान थोरे, खडे गुंडे बहुप्रकारे झाडाची पृथ्वी. आता हा प्रकार दाखवला तो पृथ्वीचा आहे. सद्गुरू बोलले कारण पृथ्वीचं निर्मिती कशी? तर बोले थेंबातून निर्मिती. हे सगळे जे जन्मय सद्गुरू बोलले एका थेंबातून निर्मिती केली. आणि त्याच्यामध्ये सद्गुरू बोलले 71% पाणी. पृथ्वीचं काय? पृथ्वी जडणघडण आहे कशी? तर बोलले 71% पाणी आणि 29% जमीन, आणि ती दिसते ती पृथ्वी. बघा, पाणी 71% असून सुद्धा दिसत नाही, पण पाणी या पृथ्वीवरती आहे. आणि सप्त सागर आहेत. किती सागर? सप्त द्वीप या पृथ्वीवरती आहेत. कुठल्या पृथ्वीवर?
आता पृथ्वी कळली पाहिजे हो. सद्गुरू बोलले, पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना वर्णी लहान थोरे, खडे गुंडे बहुप्रकारे दाणजे पृथ्वी, नाना रंगाची मृत्तिका. बघा, पृथ्वी एकच पण तिच्यावरती नाना रंगाची मृत्तिका. बघा, मातीचे पण प्रकार वेगळे वेगळे. म्हणून सद्गुरू एकदा बोलले हो, अरे सगळ्याच मातीचे गणपती घडत नाहीत, त्याला एक विशिष्ट प्रकारची माती लागते, शाडूची माती. पण या विश्वामध्ये एक असा कारागीर आहे, कुठली पण माती आणा त्याचा गणपती घडवतो. बघा, कुठली पण माती आणा, अमेरिकेची माती आणा तरी तो माती गणपती घडवतो. कुठली फॉरेनची माती आणा, कुठली आणा माती, बघा, चायनाची माती आणा तरी गणपती घडवतो. इंडियातली माती घ्या तरी गणपती घडवतो, कुठली पण घ्या. असा एकच कारागीर विश्वामध्ये आहे की मूर्ती घडवतो आणि त्या मूर्तीमध्ये वास्तव्याला येतो. काय येतो? हे कोण चित्रकार आहे? अशी मूर्ती घडवली आणि पुन्हा मूर्तीमध्ये आला. असा कुठला कारागीर आहे? असा कुठला कारागीर आहे? सद्गुरू बोलले, माती कळली पाहिजे. मातीचे प्रकार वेगळे वेगळे. मग पण सद्गुरू बाका त्यांनी काय केलं, कुठली पण माती होत्या तिचा गणपती घडवला. बघा, गणपती घडवला म्हणजे काय केला तर मुखवटा बदलला. काय केला? गणपती घडवला म्हणजे काय केलं तर बोले मुखवटा बदलला. कोण होता असं तू, काय झाला असं तू, आता जो बसवलाय ना तो सद्गुरू कृपेचा मुखवटा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात मृत्तिका कळली पाहिजे. नाना रंगांची मृत्तिका, नाना स्थळीची का म्हणजे प्रत्येक स्थळी आहेत. वाळू अनेका मिळून पृथ्वी, वाळूचे बोलले कितीतरी वाळू, अख्खी वाळवंट भरलेले. वाळू मिळून पृथ्वी, पुरे पट्टरे मनोहरे, नाना मंदिरे दामोदरे, नाना देवाळ शिखरे मिळून पृथ्वी. सद्गुरू बोलले, पुरे पट्टरे दामोदरे, नाना मंदिरे दामोदरे, नाना देवालय शिखरे मिळून पृथ्वी. देवालय, अरे देवालय तू ये, देवालय कळलं पाहिजे. नाना देवालय शिखरे, देवालयाचं शिखर मिळून बोलले पृथ्वी. कारण देव देवळामध्येच लपलाय, देऊळ पूजिता पावित्र्याला. आता काय चाललं तर देवळाचं पूजन चाललंय. काय चाललंय? कारण देव देवळामध्ये लपलेला आहे, मग देऊळ पूजनीय करायचे. काय करायचे? म्हणून देवाच्या यास्त्याद्वारे उभा शरीरमध्ये त्यांनी मुक्ती चारी साधी आल्या. देवालय कळलं पाहिजे. त्याचं नाव आहे देव आलाय. देव आलाय हो, तू ये. कशा करता ये तर लपलेल्या देवाला भेटण्यासाठी ये हो. जवळी 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 अंतरी भेट नाही जन्मोरी, का या ही पंढरी. त्याच्यामध्ये आत्मा हा विठ्ठल, नांदत केवळ पांडुरंग. पण महाद्वार ओलांडल्याशिवाय देवाचं दर्शन घेता येत नाही बाबा. बघ, महाद्वार ओलांडण्याचे सद्गुरू पाहिजे. महाद्वार ओलांडण्याचं म्हणजे सद्गुरूशिवाय पर्याय नाही. बघा, पुढे सप्तदीपावती पृथ्वी. ह्या पृथ्वीवरती दीप किती आहेत? दीप किती आहेत तर 7 दीप आहेत. 7 दीप, सप्तदीपे पृथ्वी. काय म्हणून सांगावी? नवखंडे मिळून जाणावी वसुंधरा. नवखंडे मिळून जाणावी वसुंधरा. मग या पृथ्वीला खंड किती आहेत? 9 खंड आहेत. दृश्यात्मक समर्थाने दाखवली 9 खंड. आता 9 खंड म्हणजे काय तर सद्गुरू बोलले, जिथून आतमध्ये प्रवेश होतो, जिथून बाहेर प्रवेश होतो, जिथून द्वार आहे, अशी 9 खंड आहेत. किती खंड? सद्गुरू बोलले 2 डोळे, 2 नाकपुड्या, 4, 5 तोंड, 5 2 कान, 7 मूत्र आणि गुदद्वार, टोटल 9 खंड. किती खंड? मग या पृथ्वीला खंड आहेत किती? 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या,
एक तोंड, टोटल झाली 7. सद्गुरू मूत्रद्वार आणि गुदद्वार टोटल झाली 9. म्हणून हिला म्हटलंय नवखंड. किती खंड? हिला खंड आहेत किती? नवखंड. पण हिनं काय वसून धरायचं हे वसुंधरेला नाही कळलं तर वसुंधरा काय पण वसून धरते बघा. हिला नवखंड वसुंधरा, तिला सप्तसागराचा फेरा. किती सागरांचा फेरा आहे? समर्थाने पुढे लिहून ठेवलं. दुधाचा समुद्र, दह्याचा समुद्र, इक्षुरसाचा समुद्र, मिठाचा समुद्र, गोडा पाण्याचा समुद्र, दह्याचा समुद्र, तिला सप्तसागराचा फेरा. मग सगळे सागर इथे ठेवले कुठे? तर बोलले तुमच्या आमच्या पृथ्वीवरतीच ठेवले ना. तिचं नाव आहे वसुंधरा. आता वसुंधरा म्हटलं म्हणजे काय आलं तर बोलले स्पंजची भूमिका आली. स्पंज आपण पाण्यामध्ये टाकला तर काय करतो तर पाणी वसून घेतो. मग याची पण भूमिका कशी पाहिजे तर वसुंधरा म्हणजे स्पंजची भूमिका तुमची आमची पाहिजे हो. पण काय वसून धरायचं हे जर नाही कळलं तर ते नको तेच वसून धरतो बघा. कारण सद्गुण शिकवावे लागतात, अवगुण शिकवावे लागत नाही. ते सहज वसून घेतो. काय करतो ते उपजत गुण शरीर आलेले आहेत. कसे आलेले आहेत? कुडी वाडे, कुबदी वाडे, पुढे लो लागला खेळांचा, कळप मिळाला पोरांचा, आल्या गेल्या डायांचा आनंद शोकवा आहे बघा. मग फुटला डोळा झाला लोळा, ठाकून आली बोले अवकाळा. मग या अवकाळा जर थांबवायची असेल तर वसुंधरेनं काय करावं? जितके काही उत्तम गुण ते माझ्या समर्थाचे लक्षण बघा. जितके जे काही चांगलं आहे ते वसुंधरेला पाहिजे वसुंधरेनं बघा. समुद्र नवखंडे मिळून जाणावी वसुंधरा. आता वसून काय धरायचं हे तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून ठायची बैसोनी करा एकचित्त, आवडीने आनंद, सवडीने नाही, आवडीने आनंद आळवावा बघा. आणि काय वसून धरायचं हे वसुंधरेला शिकवण्यासाठी सद्गुरू कार्याला आलाय हो. 24/7 अखंड कार्य चालू आहे. पुढे लिहिलं नाना देव नाना नृपती, नाना भाषा नाना रीती, लक्ष 84 उत्पत्ती मिळून पृथ्वी. बरं, नाना देव. आता देव तुम्हाला आम्हाला समर्थाने सद्गुरू बोलले तुम्ही आम्हाला देव माहिती होते. देव म्हणजे काय तर बोलले पहिली जर संख्या होती 33 कोटी देव, परंतु तुम्ही आम्ही जे उभे केले ज्याला शेंदूर फासला ते देव कुठले? नृपती काय कमी झाले का इकडे? नाना देव नाना नृपती कमी झाले का? पण सद्गुरू बोलले देव कळला पाहिजे. देव म्हणजे काय? जो अखंड देतो तो देव. जो घेतो तो देव कसला रे? जो घेतोय तो देव कसला? देवाला दान करायची गरज काय? हे सगळं तुझ्यासाठी आणलंय. सोनं नाणं सगळं तुझ्यासाठी आणलंय. फळं फळावळ सगळं तुझ्यासाठी आणलंय. म्हणजे तुझ्यासाठी आणले, तू त्याला दान काय करतोस? देव कळला पाहिजे. आणि तो देव दाखवायचा म्हणजे लपलेला देव दाखवायचा आहे. देवळामध्ये लपलेला देव दाखवायचा आहे बघा. लोकांना देवाची संकल्पना खूप वेगळी आहे. ते देवाला असं स्वरूपामध्ये बघायला बघतायत. अरे देवाला बघायचं असेल तर सद्गुरूला शरण जा. सद्गुरू तुला देव दाखवतील आणि कळवून देतील की बाबा तुझ्या पिंडामध्ये अखंड कार्य कोण करतोय. तो डोळ्यात बसून तुझ्या बघतोय. देव देव म्हणतात त्याला. तो कानात बसून तुझ्या ऐकतोय. तो नाकावाटे तुझ्या वास घेतोय. पायावाटे तो चालतोय. हाताद्वारे कार्य करतोय. आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्याच्या कुठे कार्य मागवतोय. म्हणून देव कळला पाहिजे. देव बरेच आहेत. स्वतःला देव समजणारे पण बरेच आहेत. हम ब्रह्मास्मी बोलणारे बरेच आहेत. मी आकाशात पडणं बोलणारे बरेच आहेत. पण खरा देव तो अंतरी चोरला से, पण तो सद्गुरू विना सर्वताई तो न दिसे. म्हणून धरावे ते पाय आधी आधी. आता बाबा धरलेत ना, मग सदृढ धरू ना. धरायचे म्हणून का धरायचे? आहे ना मरण राखावे ना बरे. पण जन्माला मरायचंय ना, मग असंच का मरायचं? अरे करू परमार्थन मरू ना. नाहीतरी देह पडताची ठेवली आहे नीच योनी. समर्थाने याच्यामध्ये लिहून ठेवलं लक्ष 84 उत्पत्ती म्हणून पृथ्वी बोलली बघा.
पुढे म्हटलं नाना देव नाना नृपती, नृपती कळला पाहिजे हो. सद्गुरू बोलले किती जरी नृपती असला ना तरी कफन में जेब नाही होती. काही नेता येणार नाही. जरी राजा असला, लक्ष कोटी जरी कबूल झाला तरी मृत्यू सोडीला त्याला काही केल्या, त्याला काही सुद्धा बरोबर नेता येणार नाही. म्हणून जे बरोबर न्यायचंय ते घेऊ, जे बरोबर न्यायचंय ते माणसाने इथंच ठेवलं आणि नको नको तेच घेऊन त्याला वाटतंय मला कमवायला लागलंय. जे बरोबर न्यायचंय ते तो सांडतोय आणि जे नाही बरोबर न्यायचं तो गोळा करत बसलाय. नृपती कळला पाहिजे. म्हणून समर्थाने तुम्हाला आम्हाला काय बनवलं? राजा बनवला. ऐसा पाहिजे की राजा काही पक्ष आणि परमार्थी. कसा पाहिजे? तुम्हाला आम्हाला समर्थाने राजा बनवला ना. काय बनवला? जो जो श्रवणामध्ये आला, जो जो सद्गुरू शरणी आला त्याला काय केला? राजा घडवायला घेतलाय. काय घडवायला घेतलाय? पण ज्यावेळी सद्गुरू घडवतात त्यावेळी ह्यांनी घडवून घ्यावं, टाकेचे घाव सोसावे, तर 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 राजा घडला जायलो. ऐसा पाहिजे की राजा काही पक्षांनी परमार्थी, तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीचे तडाके, बंड पाषांडाचे वाके, बोलले करून टाकी. बघा, म्हणून नाना देव नाना नृपती, राजा कळला पाहिजे. आम्हाला जन्माचा राजा नको, आम्हाला कर्माचा राजा पाहिजे. कलियुग कर्मावर आधारित आहे. इथं कर्म सांग झाली पाहिजेत, सांगता येणारी कर्म झाली पाहिजे. सत्कर्म नेहमी सांगता येतात, अवगुणाची कर्म कधी सांगता येत नाहीत उघड्या तोंडाने. नाना नृपती सद्गुरू बोलले. आता भाषा किती, नाना भाषा, किती भाषा. पण सद्गुरू असा बाका आहे, निरूपण मराठीत, पण सद्गुरू बोलले कन्नडाला पण कळतंय, इंग्लिश वाल्याला पण कळतंय, हिंदी वाल्याला पण कळतंय, सगळ्यांना कळतंय. कारण काय? जो बोलणार आहे ना, निरूपण करणारा तो एकच आहे, लक्षात घ्या. बोलतात ना, समजने वालों को इशारा काफी है. परमार्थाला कुठली भाषा कधी आड येत नाही हो. कारण निरूपण करणारा बाहेर नाही, निरूपण करणारा आत आहे. तोच तुझ्यात आहे, तोच माझ्यात आहे. बघा, देवा भक्त ऐक्य केले, दोही परी उद्धव. नाना देव नाना नृपती, नाना भाषा नाना रीती. मग रीती किती आहेत? कोण कसा देव पुजतो, कोण कसा देव पुजतो, प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या. पण एवढ्या चालीरीती आजूबाजूला ठेवून परमार्थ उभा करायचा आहे, साधी गोष्ट आहे काय? एवढे संत या महाराष्ट्र भूमीमध्ये, संतांची मांदियाळी म्हणते, एवढी संत परंपरेनं कार्य केलं, कशा करता केलं? कारण किती भाषा, किती मत, किती रीती, प्रत्येकाच्या रीती सांभाळून परमार्थ केला. बघा, नाना देव नाना नृपती, नाना भाषा नाना रीती, 184 उत्पत्ती मिळून पृथ्वी. 184 उत्पत्ती, पण शेवटचा जन्म मनुष्य. 83,99,999 फेरा, शेवटचा जन्म मनुष्य. एका मनुष्य जन्माची चूक, एवढा फेरा आणि एवढ्याची पुण्य तो हा नकशकांत उत्तमाचा नरदेह. म्हणून सांग नरदेह जोडले न परमार्थ बुद्धी विसरले. तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. आता असो हे बोलणे अधिकारा सारिके घेणे, परंतु अभिमान त्याकडे हे उत्तम उत्तम मागा श्रुती आक्षेपले. जे ग्रंथी काय बोलले ते सकळे निरूपले, संकलित मार्ग. म्हणून सद्गुरू सांगावं लागलं, आता श्रवण केल्याचे फळ काय? आज नाही, उद्या नाही, परवा नाही, आता म्हणजे वर्तमानामध्ये कार्य करा. आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे, संशयाचे मूळ एक सरा, मार्ग सापडे सुगम. अरे न लगे साधन दुर्गम, येते साईच्या मुक्तीचे वर्म ठाई पडे. ना असे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रच येते ज्ञान प्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. योगी आलाय, तू ये. योगी आलेलाच आहे, तू ये हो. योगी यांचे परमभाग्य. कोणाचे भाग्य? परमभाग्य. योगी आलेला आहे, तुझं परमभाग्य आहे. जाऊन श्रवणाला बस, खायची बैसुनी करा. म्हणले ना, योगी यांचे परमभाग्य, अंगी माने ते वैराग्य, चातुर्य यथायोग्य विवेके सहित. बघा,
कारण आपल्या कलियुगातल्या डिग्र्या कशा आहेत? भ्रांत, अवगुणी, अवलक्षण. तुमच्या आमच्या डिग्र्या भ्रांत, अवगुणी, अवलक्षण, तेची होती सुलक्षण. धूर्त, तार्किक, विचक्षण, काय जाणती तर समय जाणती. आळशी, दुनियाचा आळशी हा परमार्थाला. साक्षेपी होती, पापी त्याची प्रस्तावती, निंदक त्याची वंदू लागती भक्ती मार्गाची. पण संत परंपरा बोलली, निंदक आमचा सखा वस्त्रे धुतो पुका, बिन पगारी फुलाधिकारी. बघा, निंदकाचे घर ते असावे शेजारी. बघा, निंदक त्याची वंदू लागती भक्ती मार्गाची. बद्धची होती, मुमुक्ष, मूर्ख होती, मूर्ख 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 आहेत कुठं? मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे, नाना दोषी ते नासती. परम अन्याय करून आला तरी श्रेष्ठी नमस्कार घातला साष्टांग तरी तो क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. नाना दोषी ते नासती. पतीतच ना आपण. पती त्याला पावन करण्याचा अधिकार आहे का सद्गुरूचा? पतिततीची पावनती, प्राणी पावे उत्तम गती, श्रवण आणि मात्रे. बघा, दिलेलं श्रवण आणि दिलेली मात्रा. नाना धोके देहबुद्धीचे. कशाचे धोके? कशाचे आहेत धोके? कोण देते? तर बोले देहबुद्धी देते. मग देहबुद्धी आत्मबुद्धी करावी. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संध्याचे, नाना उद्वेग संसाराचे. ना आसती श्रवणे. ना आसती श्रवण म्हणजे काय? तर बोले असणारच नाही श्रवण केल्यानंतर. बघा, ऐशी याची फलश्रुती. कशाची? अरे 84 लक्ष योनीचा फेरा, शेवटचा जन्म, त्याची फलश्रुती काय? ऐशी याची फलश्रुती बोले श्रवणे चुकी अधोगती. ऐशी याची फलश्रुती. सद्गुरूला 84 लक्ष योनीचा फेरा चुकवायचा असेल तर श्रवणे चुकी अधोगती. ऐशी याची फलश्रुती श्रवणे चुकी अधोगती. मनास वय विश्रांती आणि समाधान. मग या विश्वामध्ये मनाला विश्रांती आणि समाधान होईल असं या विश्वामध्ये कुठलंच ठिकाण नाही हो. पिक्चरला गेला समाधान होईल का हो? नाटकाला गेला, नाटक करून समाधान होईल का? कीर्तनात गेला, कीर्तन ऐकून तनातली किरकिर जाईल का? प्राणी पावे उत्तम गती, श्रवण आणि मात्रे. बघा, पण समर्थांनी तुम्हाला आम्हाला प्राणी म्हटलं कारण 84 लक्ष योनीमध्ये शेवटचा प्राणी मनुष्य जन्म. पुढे त्याच्यावरती समर्थाने लिहून ठेवलं, जयाचा भावार्थ जायचा तयास लाभ तैसा, मत्सर धरे जो पुसा तयास तिचे प्राप्त. कारण लक्ष 84 उत्पत्ती आहे. किती? मग ही उत्पत्ती होते कुठे? हे प्राणी कुठे आहेत? बाहेर आहेत का 84 लक्ष योनी मधले? हे इथंच आहेत. वाघाचा आवाज बरोबर काढतो म्हणजे वाघ बाहेर आहे का? आतमध्येच आहे ना. कुत्र्याचा आवाज बरोबर काढतो म्हणजे काय? कुत्रा बाहेर आहे का? कुत्रा आतमध्येच आहे ना. मांजरीचा आवाज बरोबर काढतो म्हणजे मांजर कुठे बाहेर आहे का? आतमध्येच आहे ना. मग 84 लक्ष योनीची उत्पत्ती आहे कुठे? सद्गुरू बोलले, नाना देव नाना नृपती, नाना भाषा नाना रीती, लक्ष 84 उत्पत्ती मिळून पृथ्वी, नाना उद्बसे वणे चे वणे, नाना तरोवरांची वणे, गिरीकंदरे नाना स्थाने मिळून पृथ्वी. बघा, उद्बसे म्हणजे काय? तर सद्गुरू बोलले ओसाड प्रदेश म्हणजे कितीतरी असे तिथं झाड नाही. फायदा काय? सावली बसायला झाडच नाही. उद्बसे. कोणाला 2 शब्द चांगले सांगता येत नसतील तर तरी सांगू नका, परंतु कोणाला वाईट तरी बोलू नका. उद्वसे. बघा, नाव ना उद्वसे. बाजूला माणूस कोण उभा राहणार नाही. बघा, एवढा वाईट माणूस. जे वणे नाना उद्बसे जे वणे, वन वन वन. माणसाला वनातलं आवडतंय, पण सद्गुरू बोलले वनात होतास तुला माणसात आणला. कुठं आणला? त्याला त्यांचं आवडतंय, पशुपक्ष्यांचं आवडतंय. अरे पशुपक्षी गुणवंत आहेत, त्याचं कृपाकरी समर्थ. माणूस होऊन भ्रमला याची काय म्हणावे? परनाळी पाहून उजल्या जीवसृष्टी बोले विवेके चाले. वनामध्ये राहतात कोण? प्राणी. तुला टकाटक घर दिलं, बंगलं दिलं, 200 माळ्याच्या बिल्डिंग तुझ्यासाठी दिल्या, तरी तुला वनातली इच्छा आहे अजून. वनात होता, घरात आणला.
आणि गर्दन नाही ओळखीला. हा? 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 उगाच घर पाहून गेला, गर्दन नाही ओळखीला, राजामध्ये आला आणि राजाने नाही. हा? उद्वसे कळले पाहिजे, वने कळली पाहिजेत. हा? नाना तरुवरांची म्हणे. तरुवर म्हणजे काय? एकदम तरुण आहे माणूस. हा? असा जातो, असा डान्स करतो त्या वनामध्ये, तरुणामध्ये, आणि त्याला वाटतं काय माझ्यासारखा मीच. हा? अरे केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सगळं. जे जे करता येईल ना त्याचं लिखाण लिहिलं जाते रे. चित्र आहे गुप्त, कर्माचं लिखाण लिहिलं जातं. म्हणून कर्म कलियुगामध्ये काय करावी. त्याला असं वाटतंय की मी जे केलं ते कोणी मला बघितलं नाही, पण सगळं बघणार आहे. तो जवळच आहे. सगळ्या विश्वाला फसवता येईल, पण ज्या जवळच्याला कसं फसवशील बाबा. नाना तरुवरांची म्हणे. मग माणसाला कुणी बनवलाय? ती बनी परवडली, तरुवरांची बनी परवडली, पण माणसाला बनवलाय कोणी? त्या माणसाला बनवणाऱ्यांची ओळख सद्गुरू देतात. गिरीकंदरे नाना स्थाने मिळून पृथ्वी. बघा, गिरीकंदरे नाना स्थाने मिळून पृथ्वी बोलले. गिरीकंदरे. आता हे गिरीकंदरे म्हणजे काय? बाहेरचे बघायची गरज नाही. हे माणसातले प्रकार आहेत सगळे. बोलले नाना रचना केली देवे. मग ही सगळी रचना केली कोणी? सगळी रचना करून कुठं काय ठप्पा लावला का मेड इन गॉड? जे जे निर्मिली मानवी सकळ मिळून पृथ्वी जाण्याची श्रोती. बघा, ही सगळी रचना लावली कोणी? तर देवानं लावली. तू भाडुत्री आहेस इथला. भाड्याचं घर आहे, कधी पण खाली करावं लागेल. म्हणून राजा जागा राहो. चालू नको उताना. पाहुणा 2 दिवसाचा. आलेला दिवस माहिती, जायचा दिवस माहिती असेल ना, तर जास्त जायचं माहिती व्हायचं असेल ना, तो कधी पण येईल. मग सद्गुरूला शरण जावं. तो कधी पण येऊ दे, त्याच्याशी काय पडलं नाही तुला. ज्या अर्थी जन्म आहे त्या अर्थी मरण आहे. मग आहे ना मरण, मग राखावे ना बरे बाबा बाबा बरे. पण जन्माला मरायचं, मग असंच का मरायचं? नाना रचना केली देवे. बघा, कुणी केली ही सगळी रचना? प्रत्येक पक्षी कसा घडवला, प्रत्येक प्राणी कसा घडवला, वाघाला कसे कलर दिले, त्या पोपटाला कसे कलर दिले, वेगळे वेगळे पोपट. इथंच नाही, बाहेरच्या देशात पण बघा. कलर जाएगा तो पैसा वापस. एवढा सुंदर. ही सगळी रचना कोण? ऐसा कोण चित्रकार आहे ज्याने सगळं घडवलं? नाना देवी, नाना रचना केली देवी. हे डोळे जर असे वेगळे वेगळे ठिकाणी लावले असते तर कसं वाटलं असतं? सद्गुरू बोलले रचना कशी केली. दोन्ही डोळे बरोबर एकदम नाक मध्ये घेतलं. बघा, वरती कपाळ दिलं. त्या डोळ्यामध्ये घाम जाऊ नये म्हणून वरती भुवाया दिल्या. काय सिस्टम लावली सद्गुरू बोलले. नाक दिलं, कसं दिलं? किती किती सद्गुरू नकशिकांत उत्तमाचा नरदेह घडवलाय. कान बरोबर दोन्ही साईडला दिलेत. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अवयव कसा दिला? एकदम सुंदर दिला. त्याला मर्यादा लावून दिली. पण आपण आपल्या कर्माने त्या अवयवाची मर्यादा संपवतो. नंतर बोलतो माझं हे झालं, माझं ते झालं. कानाला ऐकायला येत नाही, डोळ्यात दिसत नाही, मुखाने बोलता येत नाही. याची मर्यादा संपवली सद्गुरू बोलली. प्रत्येक गोष्टीला आयुष्य दिलेलं आहे. तुमच्या आमच्या प्रत्येक गोष्टीला जे जे अवयव आहेत ना, प्रत्येक गोष्टीला आयुष्य दिलेलं आहे. बघा, जर अतिवापर झाला तर सद्गुरू बोलले बिल येणार ना. आणि बिल आल्यानंतर तो असं नको बोलू की माझं असं का. बघा, केल्या कर्माचे फळ. म्हणून सद्गुरू लिहिलं नाना रचना केली देवी.
बघा, ही सगळी रचना कोणाची आहे? त्याला म्हणतात रचनाकार. कोण येतो? जे जे निर्मिली मानवी, आणि मानव निर्मित जे गोष्ट आहे त्याला लगेच हा शिपका लावतो. मेड इन इंडिया, मेड इन चायना, मेड इन हे, मेड इन ते. जे जे मानव निर्मित आहे, जे मानवाने निर्माण केलं त्याच्यावरती तो स्टॅम्प लावतो बघा. आणि सगळ्या गोष्टी ज्या स्वतः निर्माण केल्या त्या प्रदर्शनामध्ये उभ्या करतो. बघा मी किती भारी घडवलंय. हा, अरे पण ज्याने घडवला तुला त्याला तू विसरला. हा, सद्गुरू बोलले, नाना रचना केली देवे, जे जे निर्मिली मानवी, सकळ मिळून पृथ्वी जाणजे श्रोती. बघा, म्हणून सद्गुरू बोलले नाना धातू सुवर्णाधिक. काय हो, आता हा धातू कोणासाठी आणला? सुवर्ण हा धातू कोणासाठी आणला? आज किंमत काय आहे? 65,000 रुपये तोळा. कसा भाव आहे? मौल्यवान बोलले बघा. तुम्हाला आम्हाला पण समर्थाने मौल्यवान बनवलंय हो. आता तुला सुवर्णाचा घडवलाय, काय केलाय? आणि सुवर्णाची वस्तू ठेवण्यासाठी सद्गुरू बोलले सेफ पेटी असते, तिजोरीमध्ये ठेवला जातो. मजार्थी घडवलाय, सोन्याचा दागिना तुझा घडवलाय, देह सुवर्णासारखा घडवलाय, तो कसा पाहिजे? सेफ्टी ठेवला पाहिजे ना. लोकांच्या हातामध्ये जाता कामा नाही, नाहीतर लोकांच्या हातात गेला ना की त्याला तोडून तोडून विकून खातील बघा. कारण सद्गुरू बोलले प्रवाहामध्ये उलटा चालण्याचं कार्य आम्ही करतोय. काय करतोय? उलट पोहण्याचं कार्य आम्ही करतोय. म्हणून सद्गुरूला काय दाखवायचंय? नाना धातू सुवर्णाधिक. धातू बरेच आहेत पण सुवर्णालाच किंमत आहे. अल्युमिनियम, जर्मल, तांबा, पित्तळ याला कुठल्याही प्रकार धातूला जास्त किंमत नाही, परंतु सुवर्णाला एवढी किंमत आहे ना. मग तुमचा आमचा वर्ण कसा केला? तर सुवर्ण केला. काय केला? आणि हा सुवर्ण करण्यासाठी, हा धातू सुवर्णाचा करण्यासाठी समर्थाला खूप यत्न करावा लागला बघा. नाना धातू सुवर्णाधिक. बघा, समर्थाला नेमकं सुवर्णाधिकच का म्हणायचे? तर बोलले तुला सोन्यासारखा घडवलाय हो, तू आता जागा राहिलो पाहिजेस. रत्न बरीच आहेत, नाना रत्नेचे लोक अनेक. मग रत्न कमी आहेत का? करोडोनी किंमत आहे. महामनुष्य देह म्हणजे एक रत्न आहे. सद्गुरू बोलले नाना रत्नेचे अनेक. रत्न बरीच आहेत, पण रत्नाची पारख ही रत्न पारखीच पाहिजे ना. आणि त्याला मोजतात तो कॅरेट मध्ये. कॅरेट कशामध्ये? कॅरेट. मग ह्याची किंमत करणारे आहेत कोण? त्याला कॅरेट मध्ये मोजतात, त्याची किंमत करणारे आहेत कोण? अरे हा अनमोल आहे. कसा आहे हा हिरा? कसा आहे हे रत्न? कसं आहे? तर बोले अनमोल आहे, ह्याची किंमत या विश्वामध्ये कोण नाही करू शकत. डोळे आहे म्हणून डोळ्याची किंमत, डोळा गेल्यानंतर त्याची किंमत तुला कळेल. फुकट वायू दिलाय म्हणून तो घेतोयस, एकदा का वाटला लागला ना की मग कळेल त्याची किंमत. जोपर्यंत कानानं ऐकायला येते ना तोपर्यंत त्याची किंमत. एकदा का काना ऐकायचा बंद झाला की नंतर त्याची किंमत कळेल. प्रत्येक अवयवाला किंमत आहे. मग असे नुसते 10 जर बसवायचे झाले तर 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये घेतात. सद्गुरू बोलले याच्यावरनं विचार कर की या देहाची किंमत काय असेल. मग रत्न कसं आहे? तर अनमोल आहे. कसं आहे? याचं मोल या विश्वामध्ये करू शकत नाही. पण ह्याला माती मोल केला. कुणी केला? करणारे कुठे आहेत? माणसाचा हा देह एवढा अनमोल असताना याला माती मोल केला कुणी? तर सद्गुरू पाहिजे म्हणून दाखवेल तर सद्गुरू. करणारे बाहेर नाही, करणारे आत आहेत. माती मोल करतात. पण सद्गुरू भेटला तर काय केला? अनमोल केला बघा. सुवर्ण. वर्ण कसा केला? सुवर्ण केला. कारण म्हणून बोलले ना वस्त्रे शृंगारे शरीर, अंतरंग शृंगारे श्रवण. पण तुम्हाला मला जो पाहिजे ना तो अंतरंगाचा शृंगार पाहिजे. म्हणून सद्गुरू काय करतात? नेहमी अंतरंगाचा शृंगार करतात. नाना धातू सुवर्णाधिक, नाना रत्ने अनेक, नाना काष्ट वृक्षाधिक, मिळून पृथ्वी. काष्ट कळलं पाहिजे.
सद्गुरू बोलले आता असो हे बहुत जडांश आणि कठीणांश सकळ पृथ्वी हा विश्वास मानला पाहिजे. सद्गुरू बोलले आता असं हे बहुवस जड आणि कठीणांश. जड आणि कठीण. हा सद्गुरू बोलले जड आणि कठीण कळलं पाहिजे हो. माणूस सद्गुरू बोलले परमार्थाला जड आहे, परमार्थालाच कठीण आहे. तो बोलतो हाय अवकाश जाव सावकाश. हा तो परमार्थाला जड आहे. आता बोलतो एवढं 2.5 तास बसायचं कठीण आहे. हा म्हणजे माणसाला कठीण कुठं वाटते. त्याला डुलत ठेवा, त्याला असं नाचत ठेवा, तो खुश आहे. पण स्थिर बसून ठाईची बैसोनी करा एकच चित्त, तिथे त्याला तो जड आहे हो, जड आहे. पण बोले ना जड, मग जड कधी होतो माणूस. तर बोलले देहातून आत्मा निघून जातो तेव्हा तो निवाडा कळू येतो. देह हा जड पडतो. मग जड आहे कोण. माती जड आहे. कशी आहे कठीण आहेत. कशी हाडं तुमची कठीण आहे, कठीण आहेत ना. हा हा पाण्यातून निर्मिती केली हाडांची, कशी बनवली एकदम कठीण. हा पण माणूस परमार्थाला कसा पाहिजे तर हलका पाहिजे. मग हलका करणारा माणसाला आहे कोण. चालवितो हाती धरून या. आता असं हे बहु जडांश आणि कठीणांश सगळं पृथ्वी मिळवून सगळं पृथ्वी हा विश्वास मानला पाहिजे. सगळं पृथ्वीच आहे. बोलिले पृथ्वीचे रूप आता सांगी जेल आप श्रोती ओळखावे रूप सावध होणी. आतापर्यंत समर्थांनी पृथ्वीचं रूप दाखवलं. काय दाखवलं. हे पर्वत पाषाण शिळा शिखरे हे सगळे धातू बितू हे सगळे वने बने बने सगळे दाखवली ना. हे सद्गुरुने पृथ्वी या वायू या पंचतत्वामधलं जे पृथ्वी तत्व आहे ते समर्थाने विशद केलं होतं. आता समर्थाला दाखवायचं ते आप तत्व. आप म्हणजे काय तर बोले पाणी. बघा सद्गुरू बोलले बोलिली पृथ्वीचे रूप आता सांगितले आप श्रोती ओळखावे रूप सावध होणी. वापी कूप सरोवर नाना सरितांचे नीर जेनीर मेघ आणि सप्तसागर मिळवून आप. मेघ आणि सप्तसागर मिळवून आप. सद्गुरूले वापी कूप सरोवर. मग असं पाणी पिये. सद्गुरू बोलले सद्गुरु कृपेचं असं पाणी पे. वापी कूप सरोवर. पाणी एकच आहे. देताना सगळ्यांना सारखंच देतो. पण जैसा जैसा घडे संग तसा त्याचा बोले रंग. पाणी तेच गटारात पडलं, पाणी तेच वापी म्हणजे विहिरीत पडलं, सरोवरामध्ये पडलं, पाणी तेच. पाणी टाकताना तो शुद्ध देतोय. पण ज्याच्या ज्याच्यामध्ये पडलं तसं तसं ते जैसे जैसा घडे संग तैसे गोवराचे रंग. सद्गुरूला श्रवण एकच आहे, पण ज्याने जसं घेतलं तसं त्याला प्राप्त. त्याचा भावार्थ जैसा. सार तितके घ्यावे असार ते जाणून द्यावे म्हणून तुला राजहंस बनवलाय. काय बनवलाय. तर सगळं पाणी एकच आहे. निरूपण नीर म्हणजे पाणी आणि रोपण पाण्यावर करायचे. पाणी एकच आहे. पण सद्गुरू बोलले ज्याच्यामध्ये जैसा जैसा बोले गटारात पडलं पाणी गटारात घाण झालं, विहिरीत पडलं विहिरीसारखं झालं, सरोवरामध्ये पडलं सरोवरासारखं, समुद्रात पडलं खारट झालं, नदीत पडलं गोड झालं. आकाशातून पाणी पडताना एकच पाणी. बघा म्हणून सद्गुरूले आप कळलं पाहिजे. वापी कूप सरोवर नाना सरितांचे जे नीर मेघ आणि सप्तसागर मिळून आप. सगळं जरी आप असलं तरी सगळंच पाणी पिता येत नाही. बघा पाण्यासाठी पण समर्थांनी तुमच्यासाठी फिल्टर आणले. कारण काय तर तुम्हाला आम्हाला अपाय होऊ नये म्हणून सद्गुरू नेहमी काय करतात. हे पाणी देताना काय करतात. फिल्टर लावतात. काय लावतात. हे सगळं गाळून तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे. हे सार सार तुम्हाला दिलेलं आहे. आसाराची अपेक्षाच ठेवू नकोस आता. बघ
पुढे समर्थाने श्लोक दिला. क्षार क्षीर सुरा सदी दधी इक्षु जल तथा. समर्थांचा अर्थ दाखवला. क्षार सागर, क्षीर सागर, मध्य सागर, द्रुत सागर, दही सागर, उसाच्या रसाचा सागर, शुद्ध जलाचा सागर, या सप्तसागरांचा पृथ्वीला वेढा आहे. मग या पृथ्वीला कुठल्या सागरांचा वेढा आहे? हे सप्तसागर आहेत कुठे? कुठे बाहेर आहेत का? नवखंड वसुंधरा, हीच ती वसुंधरा. अरे माणसाचा देह म्हणजेच ही वसुंधरा. तिला 7 सागरांचा फेरा आहे. कुठला 7 सागर? तर बोलले क्षार सागर. क्षार म्हणजे मिठाचा सागर. मग तुम्हाला मला घाम येतो त्यावेळी काय होतं? मीठ निर्माण होतं ना. मीठ. क्षीर म्हणजे दूध. मग दूध आहे कुठं? दूध आहे कुठं? इथं आहे ना दूध. मध्य सागर. परत बोलले धृत म्हणजे तूप. दही सागर, उसाचा रसाचा सागर, शुद्ध जळाचा. बघा, जेव्हा तोंडामध्ये पाणी येतं त्यावेळी शुद्ध जळ येतं. गोड पाणी, शुद्ध जळाचा सागर. तिला सप्त सागराचा फेरा बोलले. बघा, म्हणून सद्गुरू बोलले. त्यामध्ये समर्थाने लिहिलं, क्षार समुद्र दिसत आहे. काय? सकळ जन दृष्टीस पाहे, ते लवण होत आहे तोची क्षार सिंधू. बघा, त्या क्षार सिंधू दिसत आहे बोलले. बघा, म्हणजे समुद्र दिसतोय. त्याच्या बाजूला जी मिठाग्र असतात, त्या मिठाग्रामध्ये त्या समुद्राचं पाणी साठवलं जातं आणि त्याच्यापासून मीठ काढलं जातं. ते मीठ म्हणून तो कोणतो कर्ण. सद्गुरू त्याला बरेच वेळा सांगितलं, बाबा तुला सत्याची बाजू धरली पाहिजे. पण कर्ण काय बोलायचं? मला सगळं माहिती आहे भगवंता, पण करू काय? मी मीठ खाल्लंय त्यांचं. कुणाचं? बोलतो कौरवांचं मीठ खाल्लंय. तेव्हा सद्गुरू एकदा बोलले, हो, तो कर्ण जर एकांतात भेटला असता तर त्याला सांगितलं असतं, मीठ काय कौरवांच्या बापाचं नाही, मीठ एका समर्थाचं आहे. जसं सद्गुरू बोलले रक्त बनवायचा अधिकार एकाच आहे, तसा मीठ बनवण्याचा अधिकार सुद्धा एकाचाच आहे. मीठ तुम्ही आम्ही बनवू शकत नाही, लक्षात घ्या. सद्गुरू बोलले मीठ हे स्वतंत्र आहे, रक्त हे स्वतंत्र आहे. बघा, दूध हे स्वतंत्र आहे. आता ते नको ती नाटकं करून बनवतात, तो वेगळा विषय. सद्गुरू बोलले कुणी बोलेल नाही बनवतो. अरे सद्गुरू बोलले तो वेगळा विषय. क्षार समुद्र दिसत आहे, सकळ जन दृष्टीस पाहे, तेथे लवण होत आहे तेची क्षार सिंधू. एक दुधाचा सागर, त्या नाव क्षीर सागर. देवे दिला निरंतर उपमन्युसी. महाशी दुधाचा सागर दिला कुणाला? तर उपमन्यू. बघा, उपमन्यूला दुधाचा सागरच देऊन टाकला. सद्गुरू बोलले एक समुद्र मध्याचा. मध्य. मग काय या कलियुगामध्ये भूतलावरती मध्य काय कमी आहे का? जास्त टॅक्स तर मध्यामधनं मिळतोय माणसाला, गव्हर्नमेंटला. एक मध्याचा समुद्र आहे बोले. समुद्र. बघा, ज्यार्थी निर्मिती होती त्यार्थी कुठेतरी त्याची कार्य आहे ना. एक बोलले मध्याचा समुद्र. बघा, एक जाणावा धृताचा. तूप ज्यार्थी निर्माण होते त्यार्थी धृताचा समुद्र कळला पाहिजे. धृत म्हणजे सत्वगुण. सगळे समुद्र मंथन ज्यावेळी झालं ना त्यावेळी सगळंच बाहेर निघालंय. पण सद्गुरू काय करतात? याचं पण घुसवण करतात. तूप म्हणजे शुद्धता. सद्गुरू बोलले धृत म्हणजे शुद्धता. सद्गुरू बोलले हे नुसतं असंच नाही होत. पहिलं दूध, नंतर दही, नंतर ताक, नंतर ते लोणी, नंतर ते किती प्रोसिजर आहे त्या ह्याला तुपासाठी किती प्रोसिजर करावी लागते. सद्गुरू बोलले एक जाणावा धृताचा, एक निखळ दह्याचा समुद्र असे. बघा, एक उसाच्या रसाचा, एक तो शुद्ध जळाचा. ऐसा 7 समुद्राचा वेळा पृथ्वी अशी.
असा 7 समुद्राचा फेरा ह्या पृथ्वीला आहे. म्हणजे समुद्र कुठे बाहेर नाही, हे समुद्र ह्या पृथ्वीवर आहे. ह्या वसुंधरेनं काय वाचायचं हे वसुंधरेला कळलं पाहिजे. एवं भूमंडळीचे जळ नाना स्थळीचे सकळ मिळून अवघे केवळ आप जाणावे. हे सगळं मिळून सगळं आप आहे. जरी ते धृत जरी असेल तरी ते आप आहे. जरी तो उसाचा समुद्र असला तरी पण तो आप आहे. बघा, पृथ्वी गर्भी किती एक, पृथ्वी तळी अरुणोदक, तिही लोकांचे उदक मिळून आप. तिन्ही लोकांचं मिळून तेही आपच आहे. सद्गुरू बोलले. हा? सगळ्यांना पाणी एकच. पृथ्वी गर्भी किती एक, पृथ्वी तळी अरुणोदक. बघा, तीही लोकींचे जे उदक मिळून आप. नाना वल्ली भवस नाना तरोरांचे रस मद पारा अमृत विष मिळून आप. विष पण त्याच्यामध्येच होतं आणि अमृत पण त्याच्यामध्येच होतं. बघा, पण अमृत सेविताचं पावला मृत्यूला हो. बघा, पण सद्गुरू विषाची परीक्षा घेऊन कसं जमेल रे? विष येते. विष येते विष. त्याची परीक्षा घेता येईल का हो? विषाची परीक्षा नाही. पिऊन बघू. सद्गुरू बोले मरशील, बघायला परत राहणार नाहीच उभा. म्हणून विष आहे माहिती असताना विष घेतोय म्हणजे कसं वाटतंय? सद्गुरू बोलले. सद्गुरू बोलले नाना वल्ली भाऊ असं म्हणजे सगळ्या झाडांना एकच रस, त्याच्यामध्ये पण विषारी झाडं. बघा, पाणी एकच सगळ्या झाडांना, पण आंब्यामध्ये कसा गोडवा, फणसामध्ये कसा. त्या सद्गुरू बोलले वेगवेगळी फळं, सफरचंदामध्ये तो कसा, त्या डाळिंबामध्ये कसा. बघा, आणि कसे कसे कलर. बघा, पाणी तेच उसात गेलं गोड झालं, पाणी तेच कारल्यात गेलं कडू झालं. अरे ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, का भुललासी वरल्या रंगा. मग माणूस भुललाय कुठं? तर वरल्या रंगाला भुललेला आहे. बघा, पाणी तेच, पण जैसा जैसा घडे संग तैसे बोलले. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाले वैसा. बघा, सद्गुरू बोलले नाना वल्ली भाऊस नाना तरुणांचे रस मध पारा अमृत विष मिळून आप. मध आणि पारा हे सगळं पाण्याचेच प्रकार आहेत ना. नाना रस स्नेहाधिक याही वेगळे अनेक, जळा वेगळे आवश्यक आप बोलीजे. सारद्र आणि शीतळ, जळासारखे पातळ, शुक्लित शोणित मूत्र लाळ आप बोलीजे. सद्गुरुले शुक्लित शोणित लाळ मूत्र स्वेद. बघा, हे सगळं काय आहे? तर बोलले पाण्याचेच प्रकार आहेत. शुक्लित शोणित लाळ मूत्र स्वेद. बघा, मग सद्गुरू बोलले पाण्या आईच्या गर्भामध्ये ज्यावेळी घटना घातली त्यावेळी एका थेंबातून निर्मिती केली, त्याच्यामधनं हाडे बनवली, त्याच्यामधनं माती सगळं हे शरीर बनवलं, केस त्याच्यामधूनच बनवले. ऐशी विचित्र कला ज्याची त्याचं नाव देव. समर्थ बोलले सारद्र आणि शीतळ, जळासारखे पातळ, शुक्लित शोणित मूत्र लाळ आप बोलीजे. आप संकेते जाणावे, पातळ ओळे ओळखावे, मृद शीतळ स्वभावे आप बोलीजे. बघा, मग स्वभाव कसा पाहिजे? तर मृद आणि शीतळ पाहिजे. झाला आपाचा संकेत पातळ मृद गुळगुळीत, श्वेद श्लेष्मा अश्रू समस्त आप जाणावे. बघा, तेज ऐका सावधपणे. आता समर्थ बोलले पहिले दाखवली पृथ्वी, नंतर दाखवलं तो आप. आता समर्थाला तेज दाखवतोय. तेज ऐका सावधपणे, चंद्र सूर्य तारांगणे, दिव्य देह सतेजपणे तेज बोलीजे. आता तेज म्हणजे काय? तर तुमच्या आमच्या देहावरती पण तेज आहे ना. सूर्य बाहेर जिथं दाखवला ना तो डोळ्यात दाखवलाय. सूर्य म्हणजे सूर्याचे अधिष्ठान डोळे.
सद्गुरू आणि तुमचं आमचं टेम्परेचर ठेवलं 97 97 आणि 9 7 16 बघा. म्हणून सद्गुरू बोलले ते जे ऐका सावधपणे चंद्र सूर्य तारांगणे. मग चंद्र दृश्यातला कुठं आहे, तारे आहेत कुठे, हा दृश्यातला सूर्य आहे कुठं इथं पिंडावरती. आधी पिंडाचा शोध व ब्रह्मांड. चंद्र म्हणजे तुमच्या आमच्या पिंडातलं मन, सूर्य म्हणजे डोळे, अधिष्ठान डोळे. हा दिव्य देह सतेजपणे तेज बोलीजे. वन्नी मेघी विदुलता, वन्नी सृष्टी संवारिता, वन्नी सागरा जाळीता वडवानळू. बघा अग्नी तो जठराग्नी म्हणतात. तो पिंडामध्ये जठराग्नी आहे. वन्नी वडवानळू. हा एक ठिणगी जरी पडली तर पूर्ण तो वनवा लागतो आणि पूर्ण पूर्ण तो डोंगरच्या डोंगर जाळून टाकतो. बघा ज्या मेघापासून ज्या विद्युलता पडतात ते सुद्धा सर्व बोलले तेच येते. वन्नी मेघी विद्युलता, वन्नी सृष्टी संवारिता. म्हणजे काय तर बोलले सृष्टीमध्ये जी अशुद्धता आहे ती मायनस करून टाकण्यासाठी ते वन्नी विद्युलता चमकतात ना. सद्गुरू बोलले वन्नी सृष्टी संवारिता. सृष्टीचा संवार करण्यासाठी वन्नी दिलाय. कसे सद्गुरू बोलले वन्नी सागरा जाळीता वडवा नळू. बघा सागराला सुद्धा जाळण्याचा अधिकार एक वडवा नळूचा आहे. बघा वन्नी शंकराचे नेत्रीचा. कशाचा, आता शंकराचं नेत्र कळलं पाहिजे. जोपर्यंत शंकर तिसरा डोळा उघडत नाही तोपर्यंत सद्गुरू बोले सगळं शांत आहे. एकदा का शंकराने तिसरा डोळा उघडला ना, शिवशंकराने एकदा तिसरा डोळा उघडला ना की पिंडातल्या अवगुण जाळून टाकतो. काय करतो, पिंडातला अज्ञान नाहीसं करतो. बघा वन्नी शंकराच्या नेत्रीचा, वन्नी काळाचे शुद्धेचा. वन्नी कशाचा तर बरं काळाच्या शुद्धेचा. मग एकदा काळाला शुद्ध म्हणजे शुद्धा म्हणजे काय तर बोले भूक. एकदा काळाला भूक लागली तो कसा नेतो, होलसेलनं नेतो. 10 15 20 25 50 100 200 1000 असे डायरेक्ट एकच जाळ टाकतो की असे सगळे उडून नेतो. बघा वन्नी काळाचे शुद्धेचा, वन्नी परीघ भूगोळाचा तेज बोलीचे. या भूगोळाचा परीघ बदलण्याचा अधिकार एका वन्नीमध्ये आहे. बघा आणि तोच अग्नी आपल्या तुमच्या आमच्या पिंडामध्ये, त्याला म्हणतात जठराग्नी. बघा ते जे खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी जठराग्नी पाहिजे. पिंडात जठराग्नी नसेल तर अन्न पचणार नाही. बघा भूक लागली म्हणजे काय झालं तर बोले जठराग्नी तप्त झाला. आणि ज्या ती जठराग्नी तप्त झाला त्या अर्थी त्या जठराग्नीमध्ये आहुती टाकली पाहिजे, म्हणजे जेवलं पाहिजे. बघा आणि जोपर्यंत जेवण नाही तोपर्यंत जठराग्नी शांत होत नाही. पण आपण काय करतो त्या जठराग्नीवरती काय करतो तर बोले आपाचं म्हणजे पाणी पिऊन 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 तो जठराग्नी शांत करतो. बघा मग शेवटी तो जठराग्नीच आहे, किती हे करेल. मग आतमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तो विविध भाग उभे करतो. जे जे प्रकाश रूप ते तेजाचे स्वरूप, पोषक उष्णादी आरोप तेज जाणावे, वायू जाणावा चंचल. आता वायू दाखवला. बघा पृथ्वी झालं, आप झालं, तेज झालं, आता वायू दाखवला. वायू जाणावा चंचल, चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ वायूमुळे. म्हणून हनुमंत वायूचा प्रसिद्ध, पित्या पुत्राचा नाही भेद, दोघे या भेद पुरुषार्थ विषयी. म्हणून बोलले ना वायू जाणावा चंचल, चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ वायूमुळे. हाले डोले तितका पवन, काही न चले पवने विन, सृष्टी चळाया कारण, मूळ तो वायू. चळन वळन आणि प्रसारण, निरोधन नाकुंचन. हे वायूचे काय आहेत तर बोलले गुणे चळन वळन प्रसारण, निरोधन नाकुंचन. सकळ जाणा पवन चंचल रूपी, प्राण अपान व्यान, चौथा उदान आणि समान. नाग कुर्म कर्कश जाण, देवदत्त धनंजय. हे सगळे काय दाखवले बोले नाग कुर्म कर्कश जाण. सद्गुरू बोलले आपण बोलतो ना प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. आपण नैवेद्य दाखवताना बोलतो ना, सद्गुरू बोलले प्राण अपान आणि व्यान.
चौथा उदाहरणाने समान. नाग कुर्म. नाग म्हणजे काय तर बोलले आळस येतो माणसाला, ढेकर येतो, कुर्म. सद्गुरू बोलले कर्कश जाणं देवदत्त धनंजय म्हणजे काय तर मागून गॅस टाकतो देवदत्त धनंजय. हे सगळ्या गोष्टी आहेत सद्गुरू बोलले. ह्या वायू आहे. तो कुठे आहे तो पिंडामध्ये. जितके काय होते चंद्र तितके वायाचे लक्षण. चंद्र सूर्य तारांगण वायूची धरता. हे सगळं सूर्य चंद्र तारांगणे कुणी धरून ठेवले तर वायूने धरून ठेवले. बघा या देहाचं ध्यान कुणी धरून ठेवलंय तर बोलले हे वायूने धरून ठेवलंय. अख्या पिंडामध्ये वायू आहे. नसा नसात तो फिरतोय. कसा पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत तो वायू चलन वलन प्रसारण निरोधन नाकुंचन. सद्गुरू बोलले त्याचं हे चलन वलन प्रसारण आहे. सद्गुरू बोलले जितके काही होते चलन तितके वायाचे लक्षण. चंद्र सूर्य तारांगण वायाची धरता. आकाश जाणावे पोकळ. आकाश कसं आहे तर बोले पोकळ आहे. तुमच्या आमच्या पोट म्हणजे परा म्हणजे आकाश आहे. आकाश जाणावे पोकळ. निर्मळ निचळ अवकाश रूप सकळ आकाश जाणावे. आकाश सकळांच व्यापक. आकाश अनेकी एक. आकाशामध्ये कौतुक चहूभूतांचे. आकाश ऐसे नाही सार. आकाशाहून सकळ थोर. पाहता आकाशाचा विचार स्वरूपा सारिका. तव शिष्य गेला आक्षेप. दोहींचे सारखेच रूप तरी आकाशाची स्वरूप का म्हणू नये. आकाश स्वरूपा कोण भेद. पाहता दिसती अभेद. आकाश वस्तूच स्वतः सिद्ध का न म्हणावी. वस्तू अचळ अढळ. वस्तू निर्मळ निश्चळ. तैसेची आकाश केवळ वस्तू सारखे. ऐकोणी वक्ता बोले वचन. वस्तू निर्गुण पुरातन. आकाशांगी सप्त गुण शास्त्री निरोपिले. आकाशांगी सप्तगुण कुठले तर बोले काम क्रोध शोक मोह भय अज्ञान आणि शून्यत्व. काय काम क्रोध शोक मोह भय अज्ञान आणि शून्यत्व. पाहो ऐसा सप्तविध स्वभाव आकाशाचा. ऐसे शास्त्राकारे बोलिले म्हणून आकाशभूत झाले. स्वरूप निर्विकार संचले उपमे रहित. काच बंदी आणि जळ सारखेच वाटे सकळ. परिते एक काच एक जळ प्राणे जाणती. काच आणि जळामधला जळ ओळखायचं म्हणजे दृष्टी पाहिजे ना. पूर्वामध्ये स्फटिक पडिला लोकी तद्रूप देखिला. तेने कपाळ मोक्ष झाला कापूस न करी. बघा म्हणजे काय कापसाच्या ढिगात स्फटिक पडलाय आणि यांनी उडी टाकली. डोक्याचा कपाळ मोक्ष झाला. सद्गुरू बोलले हा कळलं पाहिजे. पूर्वामध्ये स्फटिक पडला लोकी तद्रूप केला म्हणजे काय अनदेखा केला. लोकी तद्रूप देखील तेने कपाळ मोक्ष झाला कापूस न करी. तंदुलामध्ये श्वेतकडे तंदुलासारखेच वाकडे. ताऊ दादा दात पडे तेव्हा कळे. तांदळासारखेच कडे असतात ना. तांदुळासारखेच वाकडे. हा आपण बोलतो ना काय करता येतं बोल तांदूळ निवडते. हा सद्गुरू बोलले मग तांदूळ निवडते का खडे निवडता हे कळलं पाहिजे. पण माणूस काय बोलतो तांदूळ निवडतोय. पण तांदूळामध्ये पण श्वेत खडे तांदळासारखेच वाकडे. ज्यावेळी दातात येतात तेव्हा कळतं की हा तांदूळासारखाच होता. हा मग सगळे काय एकसारखेच असतात का परमार्थाला. कोणी तांदळामध्ये श्वेतखडे पण असतात. हा ज्यावेळी परीक्षा येते ना त्यावेळी कळतं की हा नक्की हा श्वेतखडा होता. बघा तांदूळामध्ये श्वेतखडे तांदूळासारखेच वाकुडे. एकदम असा लावून नमस्कार करणार वगैरे सगळं पण तांदूळासारखा श्वेतखडा आहे. सद्गुरू बोलले हा तांदूळामध्ये श्वेतखडे तांदूळासारखेच वाकुडे. चावू दाता. ज्यावेळी ज्यावेळी भात शिजवला त्यावेळी चावायला गेला तेव्हा दात कळलं की दात पडला तेव्हा कळलं की तांदूळामध्ये श्वेतखडा होता. बघा तांदूळामध्ये श्वेतखडे चावू सद्गुरू बोलले तांदूळामध्ये श्वेतखडे तांदूळासारखेच वाकडे. चावू जाता दात पडे तेव्हा कळे. त्रिभागामध्ये खडा असे. त्रिभागासारखाच भासे. शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे. गुळासारखा गुळ दगड. गुळासारखाच गुळ दगड गुळामध्ये होता पण कळला नाही चावला. सद्गुरू बोलले परी तो कठीण निचाण. नाग कांडे आणि वेखंड एक म्हणून नाही. नाग कांडे आणि वेखंड दिसायला एकसारखं पण नाग कांडी खाल्ली तर सद्गुरू बोलले मरशील. वेखंड खाल्लं तर तुझ्या पिंडाचा दाह कमी होईल. बघा
म्हणून सद्गुरू बोले नाग कांडी आणि वेखंड एक म्हणून नाही. बघा पुढे म्हटलं सोने आणि सोनं पितळ. सोने आणि सोन पितळ एकसारखं कसं म्हणता येईल? सोने ते सोनं आणि सोन पितळ ते सोन पितळ. ज्यावेळी त्याला भट्टीत टाकू त्यावेळी कळल की सोनं आहे का सोन पितळ आहे. बघा ते काळं पडतं. एकाची वाटती केवळ परी पितळेसी मिळता ज्वाळ काळीमा चढे. पितळाला एकदा काळे ज्वाळ लागला की काळीमा चढतो. म्हणून तो सोन्याला किंमत आहे. किती जरी भट्टीत टाका तरी ते उजळत राहतं. बघा असं हे दृष्टीन दृष्टांत. आकाश म्हणजे केवळ भूत, ते भूत आणि अनंत एक कैसे. वस्तुशी वर्णची नसे आकाश श्याम वर्ण असे. दोईस साम्यता कैसे करीती विचक्षण. श्रोते म्हणती कैसे रूप आकाश ठाईचे अरूप. आकाश वस्तूच तद्रूप भेद नाही. चौबुधांस नाश आहे आकाश कैसे नासत आहे. आकाशास नस आहे वर्ण व्यक्ती विकार. आकाश अचळ दिसते त्याचे काय नासो पाहते. पाहता आमचे निमते आकाश शाश्वत. ऐसे ऐकोण वचन वक्ता बोले प्रतिवचन. ऐक आता लक्षण आकाशाचे. आकाश तमापासून झाले म्हणून काम कोदे वेष्टिले. अज्ञान शून्यत बोले नामधयाचे. अज्ञाने कामक्रोधाधिक मोह भयेश आणि शोक. हा अज्ञानाचा विवेक आकाश गुणे. नास्तिक नकार वचन तेची शून्यचे लक्षण. नास्तिक नकार वचन तेचे शून्याचे लक्षण. तयास म्हणती हृदय शून्य अज्ञान प्राणी. आकाश स्तब्धपणे शून्य. शून्य म्हणजे ते अज्ञान. अज्ञान म्हणजे कठीण रूप तयाचे. कठीण शून्य विकारवंत. त्यास कैसे म्हणावे संत. मनास वाटे हे तद्वत हाच दृष्टी. अज्ञान कालवले आकाशी तया कर्दमा नाही ज्ञान नासी. म्हणून या आकाशाशी नाश आहे. तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटती एक रूप. परी दोहीमध्ये विक्षेप शून्यत्वाचा. आज पाहता कल्पनेसी सारखेच वाटे निश्चयेसी. परी आकाश स्वरूपासी भेद आहे. उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारखेच वाटे तत्वता. परी विवंचून पाहू जाता भेद आहे. खोटे खऱ्यासारखे भाविती परी परीक्षेवंत निवडिती. का कुरंगे देखो न बोलती मृगजळासी. आता असा दृष्टांत बोलिला कळावाया संकेत. म्हणून भूत आणि अनंत एक म्हणवेती. आकाश वेगळेपणे पाहावे स्वरूपी स्वरूपाची भावे. वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. येते आशंका फिटली संध्यावृत्ती मावळली. भिन्नपणे नवचे अनुभवली स्वरूप स्थिती. आकाश अनुभवता येते स्वरूप अनुभवा परते. म्हणून या आकाशातील साम्यता न घडे. दुग्धासारखा जळांश निवडून जाता राजहंस. तैसे स्वरूप आणि आकाश संत जाणती. सकळ माया गथा गोवी संत संगे हे गोवावी. पाहावी जे मोक्षाची पदवी तत्समागमे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे. स्थूळ पंच महाभूते स्वरूपाकाश भेदो नाम. समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.